हे सद्गुरू पाहतात, संत पाहतात बरं का. आपण एखाद्याच्या मुखातून ऐकलं ना की त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा आणि तसा प्रयत्न केला बरं का, तसा प्रयत्न केला आणि तुम्ही आज त्याच्यामुळे जरा बळ वाढलंय, त्यामुळे ती सादर करण्याचाही प्रयत्न करणार आहे आज जे काही. तो अवतार धारण केला. काल आपण पाहिलं की नंद त्यावेळेला तिथे नाही. नंद नसताना पूतना आलेली. नंदाला ती बातमी कळली, वसुदेवांनी सांगितली आणि नंद विचार करतोय की याला कसं काय कळलं, असं काही होणार आहे किंवा याच्या मनात असा विचार कसा काय आला. या विचारात तो परत येतोय बरं का. आणि त्यावेळेला असं सांगतात की परतीच्या मार्गावरती येत असताना ठिकठिकाणी त्या पूतनेच्या देहाचे तुकडे केले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्या चिता रचल्या होत्या, ते जाळले जात होते. पण ज्या वेळेला चिता रचली जाते ना किंवा ती पेटवली जाते तेव्हा एक दुर्गंधी येते, लक्षात. पण नंद बाबा जेव्हा परत येत आहेत ना तेव्हा सुगंध सुटला. कसा काय सुगंध सुटला हो, संतांनी फार छान याच्यावरती विवरण केलं बरं का. त्या पूतनेला भगवंतांचा स्पर्श झाला होता ना, एकदा का भगवंतांचा स्पर्श देहाला झाला की देहाचं चंदन होत. तुम्हाला मला झालाय ना हो संतांचा स्पर्श, मग आपल्या देहाचं चंदन झालं का? झालं बरं का, झालं. फक्त चंदन सुगंध केव्हा देत हे आपल्याला कळलं नाही. चंदनाचा सुगंध तेव्हाच सुटतो जेव्हा ते त्या सहाणेवरती उगाळलं जातं बरं का. सदा देव काजी झिजे देह ज्याचा. देवाच्या कार्याकरता, धर्माच्या कार्याकरता जर आपला देह झिजवला तर लक्षात ठेवा आपल्या देहाचं निश्चित चंदन होणार आहे. झालेलं. आपण फार फार सांभाळून करत असतो बरं का एखादी गोष्ट. झोकून देऊन, परमार्थामध्ये झोकून द्यावं लागतं बरं, तर या गोष्टी वेगानं पुढे जातात. आणि गोपी एक विशेष आनंदात आहेत बरं का. खर तर कान्हा काही दिवसांचा आहे, पण एखाद्या गोपीला हे ध्यानात वाटतंय बरं का. तिच्या ध्यानात वाटतं की कान्हा आपल्याकडे आलाय आणि त्याला मी काय काय पदार्थ केले छान छान ते जेवायला घालते बरं का. मी कान्हाला छान नटवतीये, सजवतीये, हे ध्यानात वाटतंय बरं का. या सगळ्याला मानस पूजा असं म्हणतात. सद्गुरूंना, भगवंतांना कोणती पूजा अत्यंत प्रिय आहे तर ती मानस पूजा अत्यंत प्रिय आहे. शंकराचार्यांनी वर्णन केलं कशी केली आहे पूजा. रत्नैकल्पितमासनं हिमजलै स्थानाच्च दिव्यांबर